गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याची एक छोटी चूक त्याला गजाआड पोहोचवते। पोलीस हीच एक चूक शोधतात आणि अशा गुन्हेगारांना अलगद आपल्या जाळ्यात अडकवतात। अशाच एका गुन्ह्याचा छडा लावण्यात हिंगोली पोलिसांना यश आलेलं आहे। एक तरुणीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता, पण 6 दिवस झाले तरी तो मृतदेह कोणाचा आहे आणि तिचा खून कोणी केला याचा पत्ताच पोलिसांना लागत नव्हता। अशा परिस्थितीत पोलिसांनी पुन्हा एकदा मृतदेह सापडला त्या ठिकाणी शोधाशोध केली। त्यावेळी त्यांना तपासाची चक्र अशी फिरली की आरोपी अलगद जाळ्यात अडकला। एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच हा घटनाक्रम आहे। तपासानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्यांनी पोलीस चक्रावून गेले। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील वरगरवाडी शिवारामध्ये 24 डिसेंबर रोजी अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला होता। एका बॅगमध्ये भरून हा मृतदेह शिवारात टाकण्यात आला होता। त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शवविच्छेदन अहवालात तरुणीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते। यावरून 25 डिसेंबरला औंढा नागनाथ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। पण घटनास्थळावर मृत मुलीची ओळख पटवण्यासारखा पोलिसांना काहीही पुरावा सापडला नाही। त्यामुळे आधी त्या मुलीची ओळख पटवणे आणि नंतर खुन्याला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते। शिवाय कोणताही पुरावा त्यांच्या हातात नव्हता। अशा परिस्थितीत औंढा नागनाथ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते। त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा एकदा पोलीस घटनास्थळी गेले। त्यांनी परिसराची पाहणी केली। तिथे एका डी-मार्टची पावती त्यांना सापडली। त्यावरील माहितीच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील जाऊन तरुणीची ओळख पटवली। शिवाय डी-मार्टच्या CCTV पण त्या पोलिसांनी चेक केला। त्यानंतर सर्व गोष्टी समोर यायला लागल्या। डी-मार्टच्या CCTV मधून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्यास मदत त्यांना झाली। छत्रपती संभाजीनगर येथे एक तरुण गेल्या 9 महिन्यांपासून या मृत मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये राहत होता। त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाची माहिती घेतली। तो नांदेड जिल्ह्यातील मुगड येथील असल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला। त्यावेळी तो तेलंगणामधील आदिलाबाद येथे नातेवाईकांकडे गेल्याचे पोलिसांना सांगण्यात आले। पोलिसांनी आदिलाबाद येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले। ज्या तरुणीचा खून करण्यात आला तिचं नाव अलका बेंद्रे होते। ती 29 वर्षाची होती। ती अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी होती। या मुलीची आणि आरोपी श्रीकांत विलनावर या मुलाची बीड जिल्ह्यात प्रवास करत असताना एका बसमध्ये ओळख झाली होती। त्यानंतर एकमेकांना मोबाईल नंबर देत दोघांनी दिले होते। त्यांची मैत्री झाली। पुढे दोघांचे प्रेमी झाले। मागील 9 महिन्यांपासून लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना दोघांमध्ये वाद होत होते। त्यातून श्रीकांत याने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला। श्रीकांत पिलावर याने अलका हिचा गळा दाबून खून केला। त्यानंतर एका बॅगमध्ये अलकाचा मृतदेह टाकून छत्रपती संभाजीनगरहून जालनाकडे निघाला। मात्र त्याला प्रवासी वाहन मिळाले। ते प्रवासी वाहन हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पर्यंत जात होते। त्यामुळे तो औंढा नागनाथ येथे आला। त्यानंतर त्याने वगरवाडी शिवारातील रोडच्या कडेला असलेल्या मानवनिर्मित जंगलामध्ये या मुलीचा मृतदेह फेकून दिला, अशी कबुली त्याने पोलीस चौकशी दरम्यान दिलेली आहे। आता बघा, ही घटना घडून जवळपास 6 दिवस उलटले तरीही गुन्ह्याची उकल होत नव्हती। मात्र एका डी-मार्टच्या पावतीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील JS राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसेने घेवरे, संतोष शेकडे, उपनिरीक्षक विक्रम विठ्ठू यांच्यासह संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नानंतर या संपूर्ण खून प्रकरणाचा उलगडा झालेला आहे।